Let's continue our word series and we will learn word pronunciation, meaning and sentence. So let's get started with our first word. And our first word is common. It's common. Common means सामान्य, सार्वजनिक, नेहमीचा. Common means सामान्य, सार्वजनिक, नेहमीचा. Tea is a common drink in India. Tea is a common drink in India. चहा हे भारतातील सामान्य पेय आहे. Common sense. It's common sense. Common sense means अक्कल, साधी गोष्ट किंवा सामान्य व्यवहार ज्ञान. He has no common sense. He has no common sense. त्याला अक्कल नाही किंवा त्याला सामान्य व्यवहार ज्ञान नाही. Communicate. It's communicate. Communicate means एखाद्याबरोबर माहिती, कल्पना किंवा भावना यांची देवाणघेवाण करणे किंवा कळवणे किंवा संवाद साधणे मीन्स कम्युनिकेट. आय कांट कम्युनिकेट विथ हर. आय कांट कम्युनिकेट विथ हर. मी तिच्याशी संवाद साधू शकत नाही. कम्युनिकेशन. इट्स कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मीन्स संवाद, संपर्क, संदेशवहन. गुड कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट फॉर बिझनेस. गुड कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट फॉर बिझनेस. व्यवसायासाठी चांगला संवाद महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, कम्युनिटी. इट्स कम्युनिटी मीन्स विशिष्ट ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा एक समाज किंवा लोकसमूह किंवा जमात मीन्स कम्युनिटी. द लोकल कम्युनिटी वॉज शॉक्ड बाय द मर्डर. द लोकल कम्युनिटी वॉज शॉक्ड बाय द मर्डर. या हत्येमुळे स्थानिक समाज हादरला होता. कम्युटर. इट्स कम्युटर. कम्युटर मीन्स प्रवासी. कम्युटर मीन्स प्रवासी म्हणजे कामावर किंवा कुठेही जाण्यासाठी रोज प्रवास करणारी व्यक्ती मीन्स प्रवासी. वी लिव्ह इन द कम्युटर बेल्ट. वी लिव्ह इन द कम्युटर बेल्ट. आम्ही प्रवासी पट्ट्यात राहतो. कंपॅनियन. कंपॅनियन. कंपॅनियन मीन्स सहचर किंवा सोबती. कंपॅनियन मीन्स सहचर, सोबती म्हणजे ज्याच्याबरोबर तुम्ही भरपूर वेळ घालवता किंवा बाहेर जाता ती व्यक्ती किंवा प्राणी मीन्स सोबती असेल, मित्र, साथी, साथीदार किंवा सहचर मीन्स कंपॅनियन. अ डॉग इज अ फेथफुल कंपॅनियन. अ डॉग इज अ फेथफुल कंपॅनियन मीन्स कुत्रा एक विश्वासू साथीदार आहे. कंपनी. इट्स कंपनी. कंपनी मीन्स कंपनी म्हणजे माल किंवा सेवा विकण्याचा व्यवसाय करणारी संस्था मीन्स कंपनी. किंवा आणखी एक अर्थ कंपनी मीन्स संगती, सोबत म्हणजे एखाद्या माणसाचा सहवास. द कंपनी इज प्लॅनिंग टू बिल्ड अ न्यू फॅक्टरी. द कंपनी इज प्लॅनिंग टू बिल्ड अ न्यू फॅक्टरी. कंपनी नवीन कारखाना उभारण्याचा विचार करत आहे. हर कंपनी गिव्ज मी हॅपीनेस. हर कंपनी गिव्ज मी हॅपीनेस. तिचा सहवास मला आनंद देतो. कंपॅरेटिव्ह. इट्स कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह मीन्स समान प्रकारच्या गोष्टींची तुलना करणारे मीन्स तुलनात्मक किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी किंवा वस्तूशी तुलना केलेला मीन्स कंपॅरेटिव्ह. द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ स्लो इज स्लोअर. द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ स्लो इज स्लोअर. स्लोचे तुलनात्मक रूप स्लोअर आहे. कंपेअर. इट्स कंपेअर. कंपेअर मीन्स माणसे किंवा व्यक्ती किती सारख्या किंवा किती वेगळ्या आहेत याचा विचार करणे किंवा परस्परांशी तुलना करणे मीन्स कंपेअर. डोंट ऑलवेज कंपेअर हर विथ अदर्स. डोंट ऑलवेज कंपेअर हर विथ अदर्स. नेहमी तिची इतरांशी तुलना करू नका मीन्स कंपेअर. कंपॅरिझन. इट्स कंपॅरिझन. कंपॅरिझन मीन्स तुलना. कंपॅरिझन मीन्स तुलना म्हणजे लोकांची किंवा गोष्टींची तुलना केलेले निवेदन म्हणजे तौलनिक निवेदन मीन्स तुलना. देअर इज नो कंपॅरिझन बिटवीन देम. देअर इज नो कंपॅरिझन बिटवीन देम. त्यांच्यात तुलना नाही. कंपार्टमेंट. इट्स कंपार्टमेंट. कंपार्टमेंट मीन्स आगगाडीच्या डब्यातील स्वतंत्र असा केलेला एक कप्पा मीन्स
compartment. The train compartment is big enough. The train compartment is big enough. ट्रेनचा डबा पुरेसा मोठा आहे. Compassion. It's compassion. Compassion means दया, कणव, करुणा. Compassion means दया, कणव, करुणा. means दुःखी माणसाविषयी वाटणारी दया, कणव किंवा करुणा means compassion. The old people are treated with great compassion. The old people are treated with great compassion means वृद्ध व्यक्तींना अत्यंत करुणेने, दयेने किंवा ममतेने वागवले जाते. नेक्स्ट, compatible. It's compatible. Compatible means बरोबर किंवा एकत्र वापरण्यास योग्य किंवा एकत्र नांदण्याजोगा किंवा एकत्र राहण्याजोगा, अनुरूप असा जुळणारा means compatible. These two computer systems are not compatible. These two computer systems are not compatible means या दोन संगणक प्रणाली सुसंगत नाहीत. Compel. It's compel. Compel means सक्ती करणे. Compel means सक्ती करणे means एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास भाग पाडणे. We cannot compel you to, but we think you should. We cannot compel you to, but we think you should. आम्ही तुम्हाला सक्ती करू शकत नाही, परंतु आम्हाला वाटते की तुम्ही केले पाहिजे. नेक्स्ट, compensate. It's compensate. Compensate means भरपाई करणे, नुकसान भरून काढणे. म्हणजे एखाद्याला तुम्ही दुखापत केली किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान केले किंवा ती हरवली तर त्याबद्दल त्याला पैसे देणे, त्याची नुकसान भरपाई करणे means compensate. Nothing will ever compensate for his lost childhood. Nothing will ever compensate for his lost childhood. त्याच्या हरवलेल्या बालपणाची भरपाई कशानेच होणार नाही. Compensate means भरपाई करणे, नुकसान भरून काढणे. Compete. It's compete. Compete means स्पर्धा करणे, चढाओढ करणे. Compete means स्पर्धा करणे, चढाओढ करणे. Which means एखादी गोष्ट जिंकण्याचा किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे किंवा एखाद्यापेक्षा अधिक चांगलं राहण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे त्याच्यासोबत स्पर्धा करणे किंवा चढाओढ करणे means compete. Neha should be able to compete globally. Neha should be able to compete globally. नेहाला जागतिक स्तरावर स्पर्धा करता आली पाहिजे. नेक्स्ट वर्ड, इट्स compiled. Compile. Compile means संकलन करणे. Compile means संकलन करणे म्हणजे माहिती गोळा करून ती सूचीवर लावणे किंवा पुस्तक रूपात छापणे means compile. It took 10 years to compile the book. It took 10 years to compile the book. पुस्तक संकलित करण्यासाठी 10 वर्ष लागली. Complain. It's complain. Complain means तक्रार करणे, कुरकुरणे. Complain means एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही समाधानी नाही आहात किंवा आनंदी नाही आहात तर त्या गोष्टीबद्दल तक्रार करणे, कुरकुरणे means complain. She has no reason to complain. She has no reason to complain. तिच्याकडे तक्रार करण्याचे कारण नाही. नेक्स्ट वर्ड, इट्स complaint. Complaint. Complaint means तक्रार किंवा गाऱ्हाणे. Complain means तक्रार करणे which is verb and it's complaint. Complaint means तक्रार, it's noun. He has a minor skin complaint. He has a minor skin complaint. त्याला त्वचेची किरकोळ तक्रार आहे. Compliment. It's compliment. Compliment means compliment किंवा पूरक गोष्ट म्हणजे आईस्क्रीम इज द परफेक्ट कॉम्प्लिमेंट टू द डेझर्ट. आईस्क्रीम इज द परफेक्ट कॉम्प्लिमेंट टू द डेझर्ट. म्हणजे आईस्क्रीम हे या डेझर्टसाठी परिपूर्ण पूरक आहे. कंप्लीट. कंप्लीट. कंप्लीट मीन्स पूर्ण, परिपूर्ण, पूर्ण करणे. कंप्लीट मीन्स पूर्ण, परिपूर्ण किंवा पूर्ण करणे म्हणजे एखादी गोष्ट संपवणे किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट करणे किंवा समाप्त करणे मीन्स कंप्लीट.
You have to complete your homework. You have to complete your homework means तुम्हाला तुमचा गृहपाठ पूर्ण करावा लागेल. Completely. Completely. Completely means सर्वार्थाने, पूर्णपणे किंवा एकूणच. Completely means सर्वार्थाने, पूर्णपणे किंवा एकूणच. It's completely up to you. It's completely up to you means हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. Completely means सर्वार्थाने, पूर्णपणे, एकूणच. Complex. It's complex. Complex means किचकट, गुंतागुंतीचे. Complex means किचकट, गुंतागुंतीचे. म्हणजे अनेक संबंधित भागांची मिळून बनलेले आणि अनेकदा समजण्यास अवघड असे मीन्स किचकट किंवा एखाद्या गोष्टीची खूप चिंता किंवा भीती वाटणे अशा तऱ्हेचा एक मानसिक विकार मीन्स कॉम्प्लेक्स. आता सेंटेन्सेस बघा. इन अ कॉम्प्लेक्स वर्ल्ड टू इन्सिस्ट अपॉन सिम्प्लिसिटी इज फुलिश. इन अ कॉम्प्लेक्स वर्ल्ड टू इन्सिस्ट अपॉन सिम्प्लिसिटी इज फुलिश. म्हणजे गुंतागुंतीच्या या जगात साधेपणाचा आग्रह धरणे मूर्खपणाचे आहे. अँड सेकंड सेंटेन्स इज शी हॅज अ कॉम्प्लेक्स अबाउट हर वेट. शी हॅज अ कॉम्प्लेक्स अबाउट हर वेट मीन्स तिला तिच्या वजनाबद्दल कॉम्प्लेक्स आहे. नेक्स्ट कम्प्लेक्शन. इट्स कम्प्लेक्शन. कम्प्लेक्शन मीन्स रंग, मुखवर्ण. कम्प्लेक्शन मीन्स रंग, मुखवर्ण म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेचा नैसर्गिक रंग किंवा गुणवत्ता किंवा वर्ण मीन्स कम्प्लेक्शन. I need to find a moisturizer that suits my dry complexion. I need to find a moisturizer that suits my dry complexion means मला माझ्या कोरड्या रंगाला शोभेल असे मॉइश्चरायझर शोधावे लागेल. नेक्स्ट वर्ड कॉम्प्लिकेट. इट्स कॉम्प्लिकेट. कॉम्प्लिकेट मीन्स बिकट करणे, गुंतागुंतीचे करणे मीन्स एखादी गोष्ट समजण्यास अवघड करणे किंवा हाताळण्यास अडचणीची करणे किंवा किचकट करणे मीन्स कॉम्प्लिकेट. नो नीड टू कॉम्प्लिकेट मॅटर्स. नो नीड टू कॉम्प्लिकेट मॅटर्स. प्रकरणे गुंतागुंतीची करण्याची गरज नाही. कॉम्प्लिमेंट. इट्स कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट मीन्स प्रशंसा, गौरव करणे, अभिनंदन किंवा स्तुती म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट खूप छान आहे असे तुम्हाला वाटते आणि हे सांगण्यासाठी तुम्ही जो शब्द वापरता ती मीन्स कॉम्प्लिमेंट. शी कॉम्प्लिमेंटेड हिम ऑन हिज स्मार्ट लुक्स. शी कॉम्प्लिमेंटेड हिम ऑन हिज स्मार्ट लुक्स. तिने तिच्या स्मार्ट लुकबद्दल त्याचे कौतुक केले. नेक्स्ट कॉम्प्लिमेंटरी. इट्स कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी मीन्स मोफत दिलेली वस्तू किंवा सेवा मीन्स एखाद्याची स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे यासाठी दिलेली एखादी वस्तू मीन्स कॉम्प्लिमेंटरी. शी गेव द वेटर अ कॉम्प्लिमेंटरी. शी गेव द वेटर अ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे तिने वेटरला कॉम्प्लिमेंटरी दिली म्हणजे तिला त्या वेटरचं काम आवडलं म्हणून त्याची प्रशंसा किंवा स्तुती करण्यासाठी तिने एक कॉम्प्लिमेंटरी दिली. हा या कॉम्प्लिमेंटरी वर्डचा अर्थ आहे. नेक्स्ट कंपोनंट. इट्स कंपोनंट. कंपोनंट मीन्स घटक. कंपोनंट मीन्स घटक. फ्रेश फ्रूट्स आर अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ अ हेल्दी डाएट. फ्रेश फ्रूट्स आर अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ अन हेल्दी डाएट मीन्स ताजी फळे हे निरोगी आहाराचा एक आवश्यक घटक आहेत. कंपोनंट मीन्स घटक. कंपोज. इट्स कंपोज. कंपोज मीन्स संगीत रचना करणे. ही कंपोज्ड दिस पोएम फॉर हिज वाईफ. ही कंपोज्ड दिस पोएम फॉर हिज वाईफ. ही कविता त्यांनी आपल्या पत्नीसाठी रचली आहे. नेक्स्ट वर्ड कॉम्पोजिट. इट्स कॉम्पोजिट. कॉम्पोजिट मीन्स संयुक्त, संमिश्र. कॉम्पोजिट मीन्स संयुक्त, संमिश्र मीन्स विविध भाग किंवा घटकद्रव्ये असलेला. पोलीस क्रिएटेड अ कॉम्पोजिट स्केच. पोलीस क्रिएटेड अ कॉम्पोजिट स्केच मीन्स पोलिसांनी संमिश्र रेखाचित्र तयार केले. नेक्स्ट कॉम्पोजिशन. इट्स कॉम्पोजिशन. कॉम्पोजिशन मीन्स रचना, निबंध, लेख किंवा लेखन. कॉम्पोजिशन मीन्स रचना, निबंध, लेख किंवा लेखन. माय कॉम्पोजिशन हॅज नॉट बीन कम्प्लिटेड येट.
माय कॉम्पोजिशन हॅज नॉट बीन कम्प्लिटेड येट. माझी रचना अजून पूर्ण झालेली नाही. कॉम्पोजिशन मीन्स रचना, निबंध, लेख किंवा लेखन. कंप्रेस. इट्स कंप्रेस. कंप्रेस मीन्स दाबून बसवणे किंवा कोंबणे. कंप्रेस मीन्स दाबून बसवणे किंवा कोंबणे. म्हणजे काय तर नेहमीपेक्षा कमी जागेत एखादी गोष्ट ठेवणे किंवा ती दाबून बसवणे. एअर विल कंप्रेस. एअर विल कंप्रेस म्हणजे हवा संकुचित होईल. म्हणजे एखादा फुगा असेल तर तो दाबणे मीन्स तो कंप्रेस करणे. त्या फुग्यामध्ये हवा भरलेली असते त्यामुळे तो काय होतो असा दाबला जातो. नेक्स्ट वर्ड कॉम्प्रमाइज. इट्स कॉम्प्रमाइज. कॉम्प्रमाइज मीन्स तडजोड करणे. कॉम्प्रमाइज मीन्स तडजोड करणे. मीन्स तडजोड म्हणून तुम्हाला हवे त्यापेक्षा कमी किंवा तुम्हाला जेवढं हवं आहे किंवा जेवढ्या गोष्टीची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कमी स्वीकारणे म्हणजे एखाद्या गोष्टीशी तडजोड करणे मीन्स कॉम्प्रमाइज. आय कॅन नॉट कॉम्प्रमाइज ऑन फूड. आय कॅन नॉट कॉम्प्रमाइज ऑन फूड. मी अन्नाशी तडजोड करू शकत नाही. कॉम्प्रमाइज मीन्स तडजोड करणे. कंपल्शन. इट्स कंपल्शन. कंपल्शन मीन्स सक्ती. कंपल्शन मीन्स सक्ती म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची केलेली सक्ती किंवा जबरदस्ती मीन्स कंपल्शन. देर इज नो कंपल्शन टू पार्टिसिपेट. देर इज नो कंपल्शन टू पार्टिसिपेट मीन्स सहभागी होण्याची कोणतीही सक्ती नाही मीन्स कंपल्शन नाही. कंपल्शन मीन्स सक्ती. कंपल्सरी. इट्स कंपल्सरी. कंपल्सरी मीन्स अनिवार्य मीन्स कायद्यानुसार नियमानुसार वगैरे आवश्यक असलेला किंवा केलाच पाहिजे किंवा ही गोष्ट केलीच पाहिजे असे मीन्स कंपल्सरी. वेअरिंग सीट बेल्ट्स इन कार्स इज कंपल्सरी बाय लॉ. वेअरिंग सीट बेल्ट्स इन कार्स इज कंपल्सरी बाय लॉ. कारमध्ये सीट बेल्ट लावणे कायद्याने सक्तीचे आहे किंवा कायद्याने अनिवार्य आहे. वेअरिंग सीट बेल्ट्स इन कार्स इज कंपल्सरी बाय लॉ. कंपल्सरी मीन्स अनिवार्य. कम्प्युटर. इट्स कम्प्युटर. कम्प्युटर मीन्स संगणक. आय हॅव माय ओन कम्प्युटर. आय हॅव माय ओन कम्प्युटर. माझ्याजवळ माझा स्वतःचा कम्प्युटर किंवा माझ्याजवळ माझा स्वतःचा संगणक आहे. कन्सील. कन्सील. कन्सील मीन्स दडवणे, लपवणे. कन्सील मीन्स दडवणे, लपवणे. शी ट्राईड टू कन्सील हर अँगर फ्रॉम हर फ्रेंड. शी ट्राईड टू कन्सील हर अँगर फ्रॉम हर फ्रेंड. तिने तिचा राग तिच्या मैत्रिणीपासून लपवण्याचा प्रयत्न केला. कन्सील मीन्स दडवणे, लपवणे. कॉन्सन्ट्रेट. इट्स कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट मीन्स मन एकाग्र करणे, लक्ष केंद्रित करणे. कॉन्सन्ट्रेट मीन्स मन एकाग्र करणे, लक्ष केंद्रित करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी सर्व मन एकत्र करून परिश्रम करणे मीन्स कॉन्सन्ट्रेट. आय हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडीज. आय हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडीज. मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन. इट्स कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन मीन्स एकाग्रता. चेस रिक्वायर्स अ लॉट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. चेस रिक्वायर्स अ लॉट ऑफ कॉन्सन्ट्रेशन मीन्स बुद्धिबळात खूप एकाग्रता लागते. याच्या अगोदर जो आपण वर्ड पाहिला कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट हे काय आहे? वर्ब आहे मीन्स मन एकाग्र करणे अँड दिस वर्ड इज कॉन्सन्ट्रेशन. हे काय आहे? नाऊन आहे. कॉन्सन्ट्रेशन मीन्स एकाग्रता. नेक्स्ट वर्ड कॉन्सेप्ट. इट्स कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट मीन्स संकल्पना. कॉन्सेप्ट मीन्स संकल्पना. यू हॅव टू एक्सप्लेन युअर कॉन्सेप्ट. यू हॅव टू एक्सप्लेन युअर कॉन्सेप्ट. तुम्हाला तुमची संकल्पना समजावून सांगावी लागेल. कॉन्सेप्ट मीन्स संकल्पना. कन्सर्न. इट्स कन्सर्न. कन्सर्न मीन्स चिंता, काळजी. कन्सर्न मीन्स चिंता, काळजी. हिज ॲटिट्यूड कन्सर्न्स मी. हिज ॲटिट्यूड कन्सर्न्स मी म्हणजे त्याची वृत्ती मला चिंतित करते. नेक्स्ट कॉन्सर्ट. इट्स कॉन्सर्ट. कॉन्सर्ट मीन्स संगीत मैफिल, जलसा. कॉन्सर्ट मीन्स संगीत मैफिल, जलसा. कॅन वी गो टू द कॉन्सर्ट टुडे? कॅन वी गो टू द कॉन्सर्ट टुडे?
आज आपण मैफिलीला जाऊ शकतो का? कन्सेशन, इट्स कन्सेशन. कन्सेशन मीन्स सवलत. कन्सेशन मीन्स सवलत. दे गेव अस अ कन्सेशन ऑन द बिल. दे गेव अस अ कन्सेशन ऑन द बिल. त्यांनी आम्हाला बिलावर सवलत दिली. कन्साइज, इट्स कन्साइज मीन्स संक्षिप्त. मेक युअर आन्सर्स क्लिअर अँड कन्साइज. मेक युअर आन्सर्स क्लिअर अँड कन्साइज. तुमची उत्तरे स्पष्ट आणि संक्षिप्त करा. कन्साइज मीन्स संक्षिप्त म्हणजे कमी शब्दात भरपूर माहिती देणारा मीन्स अल्पाक्षरी किंवा संक्षिप्त, सुटसुटीत, आटोपशीर, मोजक्या शब्दात मीन्स संक्षिप्त कन्साइज. कन्क्लूड, इट्स कन्क्लूड. कन्क्लूड मीन्स निष्कर्ष काढणे, समारोप करणे. म्हणजे विचार करून किंवा अभ्यास करून मत बनवणे किंवा निष्कर्ष काढणे मीन्स कन्क्लूड. शी कन्क्लुडेड फ्रॉम हर ऑब्झर्वेशन्स. शी कन्क्लुडेड फ्रॉम हर ऑब्झर्वेशन्स. तिने तिच्या निरीक्षणातून निष्कर्ष काढला. कन्क्लुजन. कन्क्लुजन मीन्स निष्कर्ष, अनुमान. कन्क्लूड मीन्स निष्कर्ष काढणे विच इज वर्ब and its conclusion means निष्कर्ष. It's noun. Tell me the conclusion of the story. Tell me the conclusion of the story. मला कथेचा निष्कर्ष सांगा. म्हणजे कन्क्लुजन म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करून घेतलेलं किंवा काढलेलं जे निष्कर्ष किंवा अनुमान जे आहे ते म्हणजे कन्क्लुजन. कॉन्डिमंट, इट्स कॉन्डिमंट. कॉन्डिमंट मीन्स मसाला. कॉन्डिमंट मसाला म्हणजे मीठ, जिरे, मिरे यांसारखे जे पदार्थाला चव आणणारे द्रव्य आहेत, मसाले जे आहेत त्याला काय बोलतात? कॉन्डिमंट. वी यूज कॉन्डिमंट इन फूड फॉर टेस्ट. वी यूज कॉन्डिमंट इन फूड फॉर टेस्ट. आम्ही पदार्थाला चव येण्यासाठी मसाले वापरतो. कॉन्डिमंट मीन्स मसाला.